काकू मी काय म्हणते, उद्या 12 पर्यंत येण्याऐवजी दुपारनंतर व्यवस्थित जेवूनच या आणि पूर्ण बॉडी चेकअप करून घ्या. मी रिपोर्ट्स बघणार आल्यावर ते येऊन दाखवा मला. अंगावर काढू नका उगाच. ओके? काय झालं, तुम्ही आत्ता आलात? मी नर्सरी बंद करून घरी येतच होते. अगं माझी काही महत्वाची कामं आहेत ती करतो आणि मी येतो घरी. तू हो पुढे. हा काय झालंय बाबा? टेन्शन मध्ये दिसतंय. काही प्रॉब्लेम आहे का? अगं आता तुझं लग्न ठरलंय म्हणजे सगळं ठीकच असणार ना. पण आता तुझं लग्न होणार, तू सासरी जाणार, या विचाराने थोडं वाईट वाटतंय. बाकी लग्नाची तयारी सुरू आहे. आणि त्यात काही कमी पडायला नको ना, म्हणून ही एक्स्ट्रा शिफ्ट. बाबा तुम्ही पण ना असं बोलता, जसं काय उद्याच लग्न आहे माझं. अगं बघता बघता उद्या कधी उजाडेल ना काही कळायचं सुद्धा नाही आपल्याला. तुमचा उत्साह बघून छान वाटलं मला. चालू द्या तुमची कामं, पण लवकर घरी या. आज बनीला डिनर मध्ये गरम गरम बटाटे वडे खायचे. तो वडा थंड व्हायच्या आत मी घरी येतो. हं? हे घ्या, तुम्ही गाडी घेऊन या, मी रिक्षाने जाते पुढे. अगं असू दे. हॅलो नमस्कार माधव सर. हॅलो, हा सुधीर भाऊ नमस्कार. अहो एक गुड न्यूज आहे. दोघांच्या लग्नपत्रिका छापून आल्यात. हो सुंदर डिझाईन्स आहेत. अहो उद्या कुलदैवताला ठेवायच्या म्हणत होतो पत्रिका. तुम्ही आहात ना? हो हो तुम्ही म्हणाल तसं. ठीक आहे, देवळात भेटूया. देवाच्या साक्षीनं लग्नाच्या तयारीला सुरुवात करूया. हो हो चालेल चालेल. मला बोला. बोल बोल, मला बरीच कामं आहेत, खूप तयारी करायची आहे. ऐका जरा जयश्रीशी बोला आमच्या. घे बोल 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 बोल. आलोच मी. हॅलो, नमस्कार जयश्रीताई. ते राहू दे. खुश असाल ना? लग्नपत्रिका आल्यात. हो हो असणारच हो. पण हे माहितीये ना तुम्हाला की लग्न माझ्या परवानगीशिवाय होणार नाही. मी कोण आहे, या घरात माझी काय किंमत आहे याची जाणीव आहे ना तुम्हाला? तरी तुम्हाला असं वाटतंय की जर माझी परवानगी नसेल तरीही आकाश आणि माझा नवरा या लग्नाला तयार होतील? नाही होतही असं काही नाहीये. पण तुम्ही हे असं काय बोलताय? मग काय बोलू? इतक्या वेळेला तुम्हाला समजावून सांगायचा प्रयत्न केला पण तुम्हाला कळतच नाही. उद्या या तिकडे देवळात. जोपर्यंत बनीच्या नावावर घर केल्याचा पुरावा तुम्ही मला दाखवत नाही तोपर्यंत देवळात पत्रिका ठेवली जाणार नाही. हे प्रॉमिस आहे माझं. काय रे, गाडी दिसत नाही का? डोळे फुटले का तुझे? हा? अरे या गाडीची किंमत तरी माहितीये का? या असल्या 50 स्कूटर्स विकल्या ना तरी सुद्धा यायची नाही गाडी. ची गायकी बघून तरी धडपडायचं ना. सॉरी. रांगडे तुम्ही, ओ हात द्या.
ड्रायव्हर जरा गाडी उचला. हळू 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 गाडी उचला. स्टँडवर लाव. हळू 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 बसा इथे. बसा. पाणी आण रे. लागलं नाही ना जास्ती? हा पाणी दे. ठीक आहे आधी पाणी पे. हळू हळू हळू. आहे रानडे. हा जरा बघून चालवायचीत ना गाडी. अगदी माझ्या गाडी खालीच येऊन जीव द्यायचं होतं की काय तुम्हाला? हा लोक काय म्हणतील की माझं तुमच्या मुलीशी भांडण आहे त्यामुळे मीच मुद्दामून गाडी घातली तुमच्या अंगावर. हा काय झालं? तुम्हाला तुमचं राहतं घर विकायचं होतं ना? त्या माणसाचा नंबर दिला होता मी. फोन केलात का? काय झालंय रानडे? सगळं ठीक आहे ना? का त्या सगळ्या गोष्टीचं टेन्शन घेतलंय तुम्ही? केला होता फोन हा पण त्याने उचललं नाही. शाहीर, जरी तुमच्या गाडीला लागलं मी पैसे देईन. परवडणार नाही. परवडणार नाही तुम्हाला. और आता घर नातवाच्या नावावर करण्याची वेळ आली. तुम्ही कसले मला पैसे देताय? हा मला एक सांगा, तुमचं काम झालं का त्याचंच टेन्शन घेतलंय आणि म्हणून जीव द्यायला निघाला होतात? हा नाही 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 म्हणजे घर विकायचं असेल तर मुलाची परमिशन लागते म्हणून ते विकता येत नव्हतं. पण आमची नर्सरी आहे ती विकायचा विचार करत होतो पण कोणी खरेदीच करत नाही म्हणून थोडंसं टेन्शन होतं. म्हणजे खूप अर्जंट पैसे हवे होते पण ते कसं मिळणार आता? त्या दिवशी तुम्ही बरोबर ओळखलं होतं. मी बनीच्या नावावर पैसे नाही ठेवले तर जयश्री मॅडम लग्न मोडून टाकतील बसत. ती नर्सरी कुठे? म्हणजे ती तुमची जी काय फुटकळ जागा आहे तीच ना ती नर्सरी? म्हणजे किंमत काय? 1.5 रुपये. घेतली विकत? घेतली विकत. तुम्हाला जयूला दाखवायचंय ना की तुम्ही बनीच्या नावावरती पैसे ठेवलेत बँकेत म्हणून? नका काळजी करू, मी विकत घेते तुमची नर्सरी मदत म्हणून. आणि हा तुमच्या मुलीला यातलं काहीही कळणार नाही त्यामुळे काळजी करू नका. तुमचे आभार कसे म्हणून तेच कळत नाही. उद्या सकाळपर्यंत पैशाची सोय झाली नसते तर लग्न मोडलं असतं. देव पण काय मार्ग दाखवतो. देवानी नाही विशाखानी दाखवलाय मार्ग. बस त्याला क्रेडिट देऊ नका. एक काम करा रानडे, उद्या सकाळी प्रॉपर्टीचे सगळे पेपर्स घेऊन माझ्या घरी या. आपण तिथेच व्यवहार पूर्ण करूया. अहो तुम्हाला काही वेळ लागलाय का त्या विशाखा मॅडम सारख्या बाईच्या नावावर नर्सरी करून टाकायला? अगं त्या विकत घेतो म्हणाले आहेत. हो, आणि लगेच तुम्ही हो म्हणालात. हो तुम्ही किती प्रेमाने आणि कष्टाने वाढवलेत ती नर्सरी. त्या बाईला जमणार आहे का त्या नर्सरीचं सगळं असं प्रेमाने करायला? मला मुळात कळत नाही त्या बाई हे सगळं का करतायत. त्यात त्यांचा काय फायदा आहे? सुशीला, उद्या का आपण नर्सरी विकली की ती कुठे प्रेमानं सांभाळते की नाही याच्याशी आपल्याला काय देणं घेणं आहे? आणि ही नर्सरी विकण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. नाही नाही दुसरं काही करू पण हे नाही. पण हे नाही म्हणजे हं? अरे उद्या देवळात आपले तमाशे झाले तर तुला चालणार आहे का? जयश्री ताई काय म्हणाले तुला आठवते ना? जर बनीच्या नावे पैसे ठेवले नाहीत ना तर त्या देवळात देवीसमोर लग्नाची पत्रिका ठेवू देणार नाहीत म्हणून. अहो पण आपण बोलू ना त्यांच्याशी, त्या देतील मी मुदत वाढवून. नाही का नाही, त्या मुदत देणार नाहीत. त्यांना असं वाटेल की आपण त्यांना गृहीत धरतोय म्हणून. उद्यापर्यंत जर आपण बनीच्या नावाने पैसे ठेवले नाहीत ना तर जयश्रीताई आकाशराव आणि वसूचं लग्न मोडून टाकतील. मग एका रात्रीत कुठून आणि कसे पैसे उभे करणार आहेस तू? आई बाबा चला ना जेवायला चला या. काय झालं? अगं काही नाही ग.
मी तुला सांगणार होतो की उद्या आपल्याला सकाळी नर्सरीत जायचं नाहीये. उद्या आपल्याला ठाकुरांबरोबर देवळात लग्नाची पत्रिका ठेवायला जायचंय. पत्रिका आल्या पण? हो, आता तू पण लग्नाला तयार हो, कळलं का? बोलता बोलता लग्नाचा दिवस समोर येईल. हा, चल माझ्यासाठी एक चांगला शर्ट शोधून दे. मुलीचा बाप शोभलं पाहिजे की नाही? घ्या, त्यातल्या त्यात हा जरा बरा आहे. आई ठीक आहेस ना ग? हा ग, उद्या देवळात जायचंय ना पत्रिका ठेवायला. विचार करतेय जावई बापूंच्या हातावर गोड काय ठेवू. म्हणजे अजून तसा परिचय नाही ना, आवड निवड नाही ग मला माहिती. झालं, तिचं जावई बापू पुराण सुरू झालं. या दोघं जेवायला लवकर. हा दादा, ते लोखंडे आणि सबनीसांचं लग्न आहे ना, तर ते म्हणत होते की 20 तारखेला आपण फुल फॅमिली मीटिंग करूयात म्हणून. 20 तारीख. ए 20 मे ला काहीतरी आहे ना? 20 मे. अरे हा, लोकसभेत इलेक्शन्स आहेत. बेस्ट आहे ना, सुट्टी असेल, करून टाकूयात. अखेर नाही, त्यांना म्हणावं की दुसरी कुठली तारीख सिलेक्ट करा. आणि इनफॅक्ट आपल्या ऑफिसलाही सगळ्यांना सुट्टी देऊन टाक इलेक्शनच्या निमित्ताने. आणि घरच्या सगळ्यांना वोटिंगला घेऊन जाण्याची तयारी करून घे. ओके दादा. मतदान हा आपला अधिकार आहे आणि आपली जबाबदारी सुद्धा. लोकशाहीने सामान्य जनतेच्या हातात दिलेली खूप मोठी ताकद आहे, म्हणून ह्याला लाईटली घेऊन चालणार नाही. व्यवस्थित विचारपूर्वक रिसर्च करूनच मतदान करा. दादा, रिसर्च करायला वेळ लागेल ना रे. मग रिसर्च करता पण सुट्टी देऊ का? जास्त आगाऊपणा करू नकोस. ती डेट चेंज करून घ्या ती. हां, ओके. मॅडम चेक करा. हे म्हणत होते की अगदी तडकाफडकीच तुम्ही आमची नर्सरी विकत घ्यायचा निर्णय घेतला. तेही फक्त आम्हाला मदत करायला म्हणून. मी जितकी तुम्हाला भेटते ना, माझी खात्रीच होत चालली. आम्ही चुकीचं समजलो तुम्हाला. जाऊ दे तो, नका उघडत बसू त्या जुन्या गोष्टी. नाही हो, असं कसं? तुम्ही आमची नर्सरी विकत घेताय कुठलाही फायदा नसताना. उलट डोकेदुखीच होईल तुम्हाला, तरी विकत घेताय तुम्ही. नर्सरी विकत घेणं तुमचा काय फायदा आहे? सांगा ना, काय फायदा आहे तुमचा नर्सरी विकत घेताना? तुम्हाला डिस्ट्रॉय कर. काय? काय चेहरा झालाय तुमचा? किती घाबरलायत तुम्ही? हा, काय आहे ना, मी या अशा छोट्या मोठ्या प्रॉपर्टी घेतच असते. आय एम अ स्मार्ट बिझनेस वुमन. आणि तसंही तुम्ही मेहनती लोक आहात. आता इतकी वर्ष नर्सरीवरच उदरनिर्वाह चालवताय नाही का? याचाच अर्थ या नर्सरीतून बरंच प्रॉफिट होत असेल तुम्हाला, नाही का? घाबरू नका. तुमच्या उदरनिर्वाहाचं साधन मी काढून घेत नाहीये तुमच्याकडून. मी काय त्या मातीमध्ये हात वगैरे घालायला जाणार नाही. नर्सरी तुम्हीच चालवायची. पगार मी देणार आहे तुम्हाला.
आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, मला फायदा झाला पाहिजे. काय आहे, कामाच्या बाबतीत हायगय झालेली मला अजिबात चालत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, उद्यापासून तुम्ही मला रिपोर्ट करायचं. मॅडम पेपर्स ओके आहेत. तुम्ही दोघांनी इथे सही करा. तुम्ही एकदा सही केली म्हणजे ही नर्सरी आज आणि आत्तापासून विशाखा मॅडम यांच्या नावे जाईल. पत्रिका ठेवली की झालं. नमस्कार. नमस्कार नमस्कार. माफ करा, आम्हाला थोडा उशीर झाला. फार वाट बघावी लागली नाही ना? हे हो, आम्ही पण नुकतेच आलोय. एक मिनिट. पत्रिका बघा. काय कशी वाटली डिझाईन? वा, सुरेखच आहे एकदम. बघ. छान छान. जावई बापूंना आवडली ना, ते खुश तर आम्ही खुश. काय झालंय जावई बापू, तुम्ही एकदम शांत शांत वाटताय. नाही, त्याची मीटिंग सोडून त्याला इथे आणलंय ना, म्हणून नाराज आहे जरा. बरं वसुंधरा, तुला आवडली का पत्रिका? सुरेख आहे. चला मग पत्रिका ठेवूया. काय आजचा दिवस शुभ आहे. चला. काय झालं? आई काय झालंय, कुठे लागलंय? पाय मुरगळला ग माझा. ए, मला नाही चालवणार आता. अगं आता इथपर्यंत आलो, नाही काय म्हणतेस? चल. तर पाय मुरगळला, त्याला मी तरी काय करू? आणि मला लागलंय त्याच्यापेक्षा तुम्हाला पत्रिका ठेवणं जास्त महत्वाचं आहे का? नाही नाही अगं असं नाही. मग ते काही नाही, मला बरं वाटल्याशिवाय पत्रिका ठेवायची नाही. आई, मी डॉक्टरना फोन लावू का? नको हा, क्यों? नाही नाही, नको नको, डॉक्टर नको. तू असं कर ना, मेडिकल मध्ये जाऊन स्प्रे घेऊन ये ना, बरं वाटेल मला. ठीक आहे, मी आलोच. हा. पटकन ये, पटकन हा ये. हा. अहो, तुम्ही काय करता इथे? जा ना तुम्ही पण, तो कुठला तरी भलता स्प्रे घेऊन येईल. हो, 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 जा हो. लवकर. जरा एक हा. पकडा, मी आलो. आई ग. वसू, माझ्यासाठी पाणी घेऊन येतेस प्लीज? हो आई, जरा पाणी दे ना. नाही अगं, आज पाणी नाही आणलंय मी. मी घेऊन आले लगेच.
मी म्हंटल होतं ना तुम्हाला, कोणालाही मंदिराची पायरीही चढू दिली नाहीये मी. मग माझ्या अटीचं काय केलं? घर वसू आणि बनीच्या नावाने केलंत ना?